घरी गेल्यावर बायकोचा पण फटका खाल्ला. ती बोलली तिच्या पण अंगावर सांडलंस. मला काही माझ्या नवऱ्याला फार भेटता येत नाही आहे. कळलं, इथे मी 12 ते 13 तास शूट करत असते, तो त्याचं काम करत असतो. तो खरं तर आम्ही रूममेटसारखे राहतोय दोघेजणं. संसार हा जो शब्द ऐकत आलेलो आहे ते आता ॲक्च्युली अनुभवतोय, तर ते आम्हाला मजा वाटते. त्यातनं कधी कधी आमचे थोडेसे फेलियर्स पण होत आहेत, पण त्यातनंही आम्ही सावरतो एकमेकांना. करा म्हणजे कळेल, म्हणजे दोन्ही अर्थांनी चांगलं पण आणि करा. नुपूर आणि मल्हारचं केळवण झालं. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेत त्या व्हिडिओजला, कमेंट्सही होते. आणि आत्ता मी मेहंदी सोहळ्यात आली आहे. खूप मस्त दोघं दिसत आहे. एकतर तुमचं कौतुक की आम्ही आज फक्त सेटवर आलो आहे, तुम्ही रोज उन्हात शूट करताय, हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. बरं, काय मोटिवेशन असतं रोज सेटवर येऊन काम करण्यासाठी आणि कोण असतं ते मोटिवेशन? कमिटमेंट पहिली गोष्ट आहे की आता आम्ही ह्या प्रोजेक्टला बांधलेलो आहोत, त्यामुळे यावं लागतं. सिम्पल आहे, म्हणजे त्यात काही मोटिवेशनच नाही. आणि मुळात काम आवडत असेल तर आपण खरं तर आपल्याला फार बोर होत नाही. हां, बोर होतं ते ह्या गोष्टींचं की उन्हाळा खूप आहे आणि जे बाकी एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्याचं जरा त्रास होतो. पण जर व्यवस्थित छान AC मध्ये आम्ही शूट केलं तर आय डोंट थिंक कोणाला असं अरे 12 वाजलेत किंवा असं म्हणजे फार घरी जायची घाई कोणाला असेल, कारण सगळ्यांना हे काम आवडतं म्हणून. आणि कमिटमेंट एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला पाळावीच लागते. म्हणजे आम्हाला बरं नसेल तरीसुद्धा आम्ही उठून येतोच. सो उन्हाळा हे काहीच कारण नाही आहे की न येण्यासाठी. आणि आत्ता मोठे सिक्वेन्सेस चालू आहेत, त्यामुळे आता आम्हाला माहिती आहे की आम्ही जरा जास्त सगळ्यांचाच कॉन्ट्रीब्युशन रोजच्या ह्याच्यावरती जास्त असतं. आम्हीच नाही, बाकीचे युनिटसुद्धा. तशा म्हणाली ते अगदी करेक्ट आहे की एकतर कमिटमेंट असते, पण जेव्हा असे सिक्वेन्स असतात किंवा आउटडोअर शूट असतं तेव्हा स्पेसिफिकली मला असं वाटतं की ओव्हरऑल जी बाकीची टीम आहे ती खूप जास्त मेहनत करत असते आम्हाला त्रास होऊ नये म्हणून, किंवा खूप काळजी घेत असते आमची. म्हणजे आम्ही बसेल तिथे चेअर किंवा छत्री ते सगळं अवेलेबल करत असतात. आणि ओव्हरऑल सगळी टीम ॲक्टर्सशीच इतकी छान जुळून आली आहे की असं काही त्रास असला तरी इतकी धमाल माझ्या मस्तीत सुरू असते की तो वेळ कसा निघून गेला कळत नाही. आधी मी सेटवर आले होते तेव्हा तुमची फ्रेंडशिप जस्ट होत होती, कारण का मालिका नवीन होती. आत्ता तू याला नन्या अशी हाक मारलीस. ननावरेचं ते शॉर्ट फॉर्म आहे का? हो, शॉर्ट फॉर्म आहे ते. ॲक्च्युली मला कळण्याची गरज नव्हती, पण आम्ही एका प्रमोशनल इव्हेंटला गेलो होतो कुठेतरी, तेव्हा त्याच्या एका मित्रांनी त्याला तशी हाक मारली. मग मी ते पिकअप केलं तिथनं. तिला काय दिलंस का असं शॉर्ट फॉर्म? नाही असं दिलंय त्यांनी. पुर्र असं करतो तो. हिंदूपूरचं मला मल्लू असं म्हणते, मल्हारचं मल्लू असं मला म्हणते, म्हणून तिला आम्ही पूर असं म्हणत होतो. पण ते काय बनत नाही एवढं. खरं तर काहीतरी शोधायला पाहिजे. ही फ्रेंडशिप इतकी छान झाली आहे की केळवणाच्या इव्हेंटमध्ये तू तिला गुलाबजाम भरवलास आणि तू पाक सांडलास आणि तिने तुला फटके मार. मी हिचा फटका खाल्ला ते खाल्ला, घरी गेल्यावर बायकोचा पण फटका खाल्ला. ती बोलली तिच्या पण अंगावर सांडलंस. असं नाही आहे क्लमझी, पण होतं कधी कधी चुकून. पण त्यातल्या त्यात अशा स्पेशल इव्हेंटला जर साडीवर गुलाबजामचा पाक मी सांडला तर मग जरा मी डिझर्व करतो तो फटका. Yes, पण मेहंदी म्हटल्यावर आहे ना, खरं तर ही फक्त मुलीची अशी हाऊस असते, पण इथे जरा तामझाम जास्तच आहे ना. तशा रिअल लाईफमध्ये लग्न खूप सिम्पल आणि खूप छान क्यूट असं होतं. तिथे जी मजा करायला नाही मिळाली ते इथे कसर भरून काढतेस का सीनमध्ये? नाही, खूप ऑनेस्टली उत्तर देते. तर कितव्यांदा आता लग्न होतं आहे माझं मालिकेमध्ये मला माहीत नाही, त्यामुळे खूप आम्ही म्हणजे त्याचा अनुभव घेऊन झालेला आहे. खरंच म्हणजे माझ्या रिअल लग्नामध्ये आम्ही खूपच सिम्पल ठेवलं होतं. त्याचं कारणच हे होतं कारण आम्हाला माहिती आहे की किती एनर्जी जाते आणि असं सगळं. सो आणि आत्ताच 2 महिने आधी अनुभव आल्यामुळे खरं तर माझी एक्साइटमेंट आता मला असं होतं की अरे यार असं आहे. पण ठीक आहे. आणि मला खरं सांगू का, तर माझं आणि निशादचं ठरलं होतं की उन्हाळ्यात कधीच लग्न करायचं नाही, आणि खूप आधी आमचं ठरलं होतं. सो म्हणून आम्हाला नाही मिळालं डिसेंबर-जानेमध्ये कुठला हॉल, किंवा पौष महिना पण होता या वेळेला, म्हणून आम्ही फेबमध्ये केलं. तरी बऱ्यापैकी ओके होतं वातावरण, असं तर नाही. पण माझ्या नशिबात उन्हाळ्यात लग्न होतंच, कारण ह्या मालिकेतसुद्धा आत्ता झालं आहे, ह्याच्या आधीच्या मालिकेतसुद्धा एप्रिलमध्ये होतं. सो काय आता करणार. अजिंक्य आणि मल्हारमध्ये म्हणजे ते ग्रीन फ्लॅग्स आपण म्हणतो जेनझी टर्म्समध्ये, अजिंक्य आणि मल्हारमध्ये कोणत्या गोष्टी खूप सिमिलर आहेत वेन इट कम्स टू नुपूर आणि रिअल लाईफमध्ये शिवानी? ते एक बोलतात ना कपल थिंगमध्ये, काय मल्हारची सिमिलॅरिटी आहे अजिंक्यसोबत?
मल्हारची सिमिलॅरिटी मला असं वाटतं की मल्हारला जसं सगळ्यांना एकत्र ठेवणारी, सगळ्या कुटुंबाला सांभाळू शकणारी किंवा सगळ्यांना आपलंसं करून घेणारी अशी मुलगी हवी होती. जशी नुपूर आहे आणि तशीच शिवानीसुद्धा आहे की ती सगळ्या फॅमिलीला एकत्र ठेवते आणि मी जितका इंटरॅक्ट करत नाही माझ्या फॅमिलीशी, तिच्या फॅमिलीशी, तितकी ती माझ्यापेक्षा जास्त ती इंटरॅक्ट करत असते. सो ते काम ती खूप चांगलं करते. निषाद आणि मल्हारमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत? मल्हारमध्ये हो, मल्हारमध्येच मग विचार करते मी. खरं तर फार वेगळे आहेत दोघेही म्हणायला गेलो तर. तिघेही असं म्हणेन मी. अजिंक्यही वेगळा आहे, मल्हारी वेगळा आहे आणि निषादही अजून वेगळा आहे. पण एक गोष्ट जी खूप सिमिलर आहे ती की प्रचंड हायपर येतशाला शांत करणारा फक्त निषादच आहे. सो तसं इथे काही कधी कधी असे सीन्समध्ये नुपुरशी असते तर मग मल्हार तिला की हे येते किंवा तो नेहमी तिच्या मदतीला येतो धावून आणि तिला हेल्प करतो. सो माझं ते खूप कॉमन आहे म्हणेन मी मल्हार आणि निषादमध्ये. किंवा काही वेळे खरंच तर ते आपण असं ते माहिती आहे हल्ली रील्समध्ये असं की ऑन अ डे वेन यू आर नॉट विथ युअर हजबंड ऑर बॉयफ्रेंड तेव्हा सगळ्या मुली सगळं करतात इंडिपेंडेंटली. पण मग तो असला की एक उगीच एक असा डिपेंडन्स हा तो येतो. सो ते तसं आहे कदाचित मे बी. व्हेरी नाईस. आणि मला सांग की ड्रामा तर होत असतो, जिकडे टायडी आहे तिथे ड्रामा होणार. एक काय स्निक पीक द्यायला आवडेल ह्या पूर्ण सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे? ऑल्सो आपण एक म्हणतो ना की स्टे ट्यून फॉर दिस, तर काय एक आवर्जून सांगाल या सोहळ्यात? जी मेहंदी आम्ही हातावर काढतोय ती मेहंदीच एक ड्रामा क्रिएट करणार आहे, एवढं मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो. खरं तर हा खूप 5% ड्रामा आहे या सगळ्या मेहंदीमधला. बाकी तायडी जरा इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहे यावेळी. ॲक्च्युली आमच्या स्टोरीची जी वनलाईन आहे ती बऱ्यापैकी आत्ता रिव्हील होईल या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये. ऑफकोर्स प्रत्येक सिक्वेन्समध्ये मिनी ड्रामाज आहेतच, जसं आत्ता मेहंदीच्या ह्याच्यात पण थोडंफार ट्विस्ट अशी आहे. पण मग पुढच्या इव्हेंट्समध्ये पण असं होईल आणि मग फायनली जे एक मोठा बॉम्ब टाकणार आहे तायडी. सो ते प्रकरण आय थिंक होपफुली लग्नाच्या ह्याच्यात रिव्हील होईल. आणि अजून एक क्वेश्चन गाईस, आता मगाशी येतशा म्हणाले की आता हा लगीन सराईचा सीझन सुरू झाला आहे, राईट? सो प्रेक्षकांमध्ये जे आता लग्न होणार आहे त्यांचं लग्न होणार आहे किंवा झालं आहे नुकतंच, त्यांच्यासाठी एक मॅरिड ह्युमन बिईंग म्हणून काय एक सल्ला किंवा टिप द्यायला आवडेल? तो जास्त चांगलं देईल कारण तुला 2 वर्ष झाली आहेत ना तुझ्या लग्नाला. हे बघ, मी तुला खरं सांगू तर मला काही माझ्या नवऱ्याला फार भेटता येत नाही आहे, कळलं? इथे मी 12 ते 13 तास शूट करत असते, तो त्याचं काम करत असतो. तो खरं तर आम्ही रूममेटसारखे राहतोय दोघेजणं. पण मी सल्ला हाच देईन की आणि बऱ्याच जणांनी मला माझ्या लग्नात हे सांगितलं होतं की हा जो पिरियड असतो की एंगेजमेंट नंतरचा कोर्टशिप पिरियड जो असतो तो एक वेगळाच असतो आणि तो वन्स इन अ लाईफ टाईम असतो. कारण तो लग्न झालं की तो कोर्टशिप पिरियड थांबला, मग आता तुम्ही पार्टनर्स आहात असं. सो ही पार्टनरशिप आहे ती खूप एन्जॉयबल आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती मजा वाटते मला सध्या की आम्ही दोघे राहतो आहे, आम्हाला घर सांभाळावं लागतं आहे. संसार हा जो शब्द ऐकत आलेलो आहे ते आता ॲक्च्युली अनुभवतो आहे, तर ते आम्हाला मजा वाटते. त्यातनं कधी कधी आमचे थोडेसे फेलियर्स पण होत आहेत, पण त्यातनंही आम्ही सावरतो एकमेकांना. बऱ्याच गोष्टी एकमेकांच्या अजून नव्याने उलगडतात कारण 2 तास भेटणं वेगळं आणि सतत एकत्र राहणं वेगळं. मी नाही राहते सतत बिकॉज मी ते शूट करते, पण तरी की घरी आल्यावरती काय एक साधारण आपला वावर असतो. तो तशा ह्याच्यानी हा एक्सपिरियन्स घ्यावा प्रत्येकाने फॉर अ गुड मॅरेज आय फील. मी असं 2 महिन्यातच बोलते आहे, काही असं नाही बोललं पाहिजे मी, पण तू सांग. इन शॉर्ट, करा म्हणजे कळेल. म्हणजे दोन्ही अर्थांनी चांगलं पण आणि करा. एप्रिलमध्ये लग्न करू नका प्लीज. एप्रिल मे मध्ये लग्न करू नका. इव्हेंट प्लॅनर्स पण हे लग्न घेऊ नका कोणाचे इव्हेंट्स. प्लीज नोव्हेंबर डिसेंबर जानेमध्येच लग्न करा सगळ्यांनी. थँक्यू गाईज. हो, कारण उन्हाळा खरंच खूप यावेळेचा हे आहे आणि खूप सिरियसली काळजी घेतली पाहिजे सगळ्यांचीच. सोहळ्यासाठी इन्व्हिटेशन होते ना. ऑफकोर्स. तर नुपूर आणि मल्हारचं लग्न आता होतं आहे. दोघेही आता एका विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. अडकणार नाही आहे तरी बांधले जाणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण की तुम्ही यायचं आहे आमच्या लग्नाला आणि खूप एन्जॉय करायचं आहे. येस. आणि मालिका तुम्ही तर बघत आलाय, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत असताच तुम्ही. पण ह्या मालिकेतला एक मुख्य ड्रामा त्या सगळ्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये ओपन होणार आहे, जो तुम्ही प्लीज मिस करू नका, कारण त्याच्यावरती पुढची गोष्ट सगळी डिपेंड असणार आहे. आणि खूप मजा येईल तुम्हाला हा सगळा ड्रामा बघायला. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप गंमत जम्मत पण आहे.
सो मजाच येईल तुम्हाला. त्यासाठी आमची मालिका बघत राहा दररोज दुपारी 2:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर.